अंबरनाथकरांनो, महादेवाचा जयघोष होतोय आणि जत्रेचा उत्साह शिगेला पोचलाय. पण घराबाहेर पडण्यापूर्वी हे नक्की पहा, महाशिवरात्रीसाठी अंबरनाथची वाहतूक पूर्णपणे बदललीये. पुढचे 2 दिवस तुमचे नेहमीचे रस्ते बंद असणार आहेत. कुठे आहे नो एंट्री, कुठे आहे पार्किंग, जाणून घ्या या खास रिपोर्ट मधून. नमस्कार, मी भक्ती, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. अंबरनाथ मध्ये शिवभक्तांचा महासागर उसळणार आहे, कारण प्राचीन शिवमंदिर परिसरात महाशिवरात्री निमित्त भव्य जत्रोत्सव भरतोय. लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता वाहतूक विभागाने 14 ते 16 फेब्रुवारी दरम्यान शहराच्या वाहतुकीत मोठे फेरबदल केले. अंबरनाथ आणि उल्हासनगरच्या वेशीवरील मुख्य मार्ग आता भाविकांसाठी राखीव असतील. आता कोणते रस्ते बंद असतील ते पाहूयात. वैभव हॉटेल कडून येणारी वाहनं सरळ जाऊ शकणार नाही. ही वाहनं हिंदू स्मशानभूमी, वडवली सेक्शन आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकामार्गे वळवण्यात आली आहेत. तसंच स्वामी समर्थ चौकातून गोविंद तीर्थ पुलाकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना नो एंट्री असेल. अवजड वाहनांसाठी स्पेशल नियम तयार करण्यात आले आहेत. जड वाहनांना शहराच्या मुख्य भागात येण्यास सक्त मनाई आहे. MIDC आणि इतर जड वाहनांनी आनंदनगर टी जंक्शन, फॉरेस्ट नाका आणि लादी नाका मार्गाचा वापर करावा. मटका चौकातून पूर्वेकडे जाणाऱ्या वाहनांनाही फॉरेस्ट नाक्यावरूनच वळसा घालून जावं लागेल. तुमच्यासाठी वाहतूक विभागाने पार्किंगची सुविधा उपलब्ध केली. हिंदू स्मशानभूमी ते गोविंद तीर्थ पुलापर्यंतच्या परिसरात लहान वाहनं पार्क करता येतील, तर बस आणि इतर मोठ्या गाड्यांसाठी लोकनगरी मैदानावर पार्किंगची सोय करण्यात आली. भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी हे बदल करण्यात आले. प्रशासनानं सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. श्रद्धा आणि शिस्त यांचा मेळ बसला तरच सण आनंदाने साजरा होतो. वाहतुकीचे हे नियम पाळून आपण प्रशासनाला सहकार्य करणं गरजेचं आहे. तेव्हा गोंधळ टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा नकाशा डोळ्यासमोर ठेवूनच प्रवासाला निघा. भक्तीच्या या महाकुंभात तुमची गैरसोय होऊ नये यासाठीच हे बदल आहेत. त्यामुळे घाई करू नका, नियम पाळा आणि सुखकर दर्शन घ्या. हर हर महादेव.